हिंदी सिनेमाच्या इतिहासात हेराफेरी आणि फिर हेराफेरी या चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा एक बेंचमार्कच सेट केला। राजू, श्याम आणि बाबू भैया या त्रिकुटाने तर जादूच केली। ते आयकॉनिक डायलॉग्स आणि ती पोट धरून हसवणारी केमिस्ट्री। पण आता या सुपरहिट सिरीजच्या तिसऱ्या भागाची चर्चा जोरात सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बाबू भैया म्हणजेच आपले लाडके परेश रावल हेराफेरी 3 मध्ये दिसणार नाही। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि बॉलिवूडच्या गल्लीबोळात एकच अफवा पसरली होती। परेश रावल यांनी हेराफेरी 3 ला राम राम ठोकला आहे। काहींनी म्हटलं निर्मात्यांशी त्यांचे वैचारिक मतभेद झाले, काहींनी तर थेट दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशी पंगा झाल्याच्या अफवा पसरवल्या। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत परेश रावल यांनी खुलासा केला की ते खरंच हेराफेरी 3 मध्ये नाही। त्यांनी सांगितलं, कायदेशीर अडचणी, वेळेच्या समस्या आणि कलाकारांच्या अडचणीमुळे हा चित्रपट सध्या अडकला आहे। सोशल मीडियावर #हेराफेरी3 आणि #परेश रावल हे ट्रेंड करू लागले आहे। कोणी म्हणालं बाबू भैया शिवाय हेराफेरी, तर कोणी लिहिलं परेश रावल नाही तर मी चित्रपटच बघणार नाही। जेव्हा अफवांचा बाजार जरा जास्तच गरम झाला तेव्हा स्वतः परेश रावल यांनी एक्स वर एक पोस्ट टाकून सगळ्यांना चूप केलं। त्यांनी स्पष्ट लिहिलं, माझा हेराफेरी 3 मध्ये काम न करण्याचा निर्णय हा निर्मात्यांशी वैचारिक मतभेदामुळे नाही। मला दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे, पण तरीही एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, मग बाबू भैया का बाहेर पडले? हेराफेरी चित्रपटाचं यश हे फक्त कथानक किंवा दिग्दर्शनावर नाही, तर अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाच्या जबरदस्त टायमिंग आणि केमिस्ट्रीवर अवलंबून होतं। बाबूराव गणपतराव आपटे हा डायलॉग आजही आपल्याला हसवतो। परेश रावल यांच्या त्या अनोख्या स्टाईलने बाबू भैया हे पात्र अमर झालं। आता त्यांच्याशिवाय हेराफेरी 3 कशी असेल हा खरा प्रश्न आहे। अक्षय आणि सुनील पुन्हा राजू आणि श्यामच्या भूमिकेत दिसणार असले तरी बाबू भैयाची जागा कोण घेणार? की निर्माते नवीन कथानक घेऊन येणार? पण चाहते तर सध्या एकच मागणी करत आहेत, परेश रावल यांना परत आणा। हेराफेरी आणि फिर हेराफेरी हे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत। यूट्यूब, इंस्टाग्राम वर त्यांचे मीम्स, डायलॉग्स आणि सीन व्हायरल होत असतात। ये बाबूराव का स्टाईल है किंवा 25 दिन में पैसा डबल हे डायलॉग तर आता आपल्या रोजच्या बोलण्याचा भाग आहे। या चित्रपटांनी कॉमेडीचा एक असा बेंचमार्क सेट केला आहे की त्याची बरोबरी करणं सोपं नाही। त्यामुळे हेराफेरी 3 वर सगळ्यांच्या अपेक्षा आकाशाला भिडल्या आहेत। परेश रावल यांनी स्वतः सांगितले की त्यांचा निर्मात्यांशी काही वाद नाही, मग त्यांनी हेराफेरी 3 का सोडला याचं खरं कारण काय हे अजून गुलदस्त्यातच आहे। अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांची जादू पुन्हा पडद्यावर दिसणार हे नक्की, पण परेश रावल यांच्या अनुपस्थितीत तीच मज्जा येईल का हा खरा प्रश्न आहे। आता फक्त वाट बघायची आहे ती चित्रपटाच्या रिलीजची आणि हे जाणून घ्यायचं आहे की नवीन बाबू भैया कोण असेल, की कथानकात काही नवीन ट्विस्ट असतील। तुम्हाला काय वाटतं, परेश रावल यांच्याशिवाय हेराफेरी 3 तितकाच मजेदार असेल का, की बाबू भैया हवेच? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।